नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत की 1 मे पासून जसं पंतप्रधानांनी जाहीर केलं 18 ते 45 या वयोगटातल्या प्रत्येकाला लस मिळेल. पण याच्यावरून आता एक वेगळंच राजकारण सुरू झालं आहे की लस मोफत द्यायची की लस त्याचा काही नियम घालून अटी घालून त्याला काही किंमत ठरवायची. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरा मुद्दा समोर येतो तो म्हणजे ज्या 2 कंपन्या भारत बायोटेक आणि सिरम या कंपन्यांकडनं लसीची निर्मिती होती आहे, या लसी त्या कंपन्यांकडनं केंद्राला वेगळ्या दरामध्ये आणि राज्याला वेगळ्या दरामध्ये का दिल्या जात आहेत, त्याच्यावरूनही वेगळा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. केंद्र सरकारने म्हटलं त्याप्रमाणे या कंपन्यांना जे काही लस निर्मिती करण्याचे परवानगी देण्यात आलेली आहे त्यानुसार 50% कोटा निर्मित केलेल्या लसींपैकी हा केंद्र सरकारला त्यांना द्यावा लागेल. या सगळ्या पार्श्वभूमीवरून राज्यात देखील ती लस मोफत द्यायची की नाही यावरही जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. घमासान सगळी चर्चा सुरू आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण या आत्ताच्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये लसीकरण प्रत्येकाचं झालं पाहिजे. इस्रायलसारखं राष्ट्र संपूर्ण लसीकरण करून स्वतःला या कोरोनापासून मुक्त करण्याचा एक प्रयत्न जगासमोर करून दाखवलेला आहे. मग आपण कुठे आहोत याचा विचार प्रत्येकाने करण्याची आता गरज आहे. याच चर्चेकरता आपल्यासोबत आज काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आहेत. नाना पटोले, स्वागत तुमचं. आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दोघेही आपल्यासोबत आहेत. दोन्ही 2 पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले. त्यामुळे राज्यातली नेमकी परिस्थिती काय हे दोघेही जाणून आहेत. सुरुवात नाना आपल्यापासूनच करतो. आपण प्रदेश अध्यक्ष आहात काँग्रेसचे आणि अशी चर्चा दिवसभरात केली जाते की काँग्रेसचे नेते म्हणतात की मुख्यमंत्र्यांना घोषित करू द्या लस मोफत द्यायची आहे की अजून काही नियम ठरवून द्यायचा आहे. नवाब मलिकांनी ती घोषणा करून टाकली की नाही महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही लस मोफत देतो आहे. बाळासाहेब थोरातांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. पण हे सगळं बाजूला ठेवून लसीकरण वेगाने झालं पाहिजे याबद्दलचा आग्रह तुमचा काय? परवा मी पुण्याला जाऊन आलो. आपल्याला सगळे ते माहिती आलेलीच आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी केंद्र सरकारने जे काही धोरण ठरवलेलं आहे जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात नसेल. कारण काही देशामध्ये फेडरल सिस्टीम आहे, आपल्या देशातही फेडरल सिस्टीम आहे. आता मला एक कळत नाही की एका देशामध्ये वॅक्सिनेशनचे रेट म्हणजे लसीचे रेट हे 3 कसे असावेत. केंद्राला 150 रुपये, राज्याला 400 रुपये आणि प्रायव्हेटला 600 रुपये. मधल्या काळात केंद्र सरकारने जाहीर केलं की आम्ही पण फ्री देऊ. म्हणजे ज्या दिवशी मी पुण्याला गेलो तर एक दिल्लीतून आलं की काही लोकांना आम्ही पण फ्री देणार आहोत, राज्यांना फ्री आम्ही देणार आहोत. मूळ प्रश्न असा आहे की आपल्या ही ज्या पद्धतीची ही महामारी आहे ही आपल्या देशासाठी काही नवीन नाही आहे. 1920मध्ये आपल्या देशामध्ये इंग्रज काळाच्या वेळेसही स्पॅनिक फ्लू नावाचा एक आजार आला होता. त्याच्यातही लोक अशीच मरायची. त्यावेळेस इंग्रजांनी फ्री दिलेलं होतं. मग इंग्रज गेल्यानंतर पुन्हा देशात काँग्रेसचं सरकार आलं. त्यावेळेसही महामाऱ्या अनेक आल्यात. कालपर्यंत आपण पोलिओचे डोस पण आपण पाहिलं की कुठेही सार्वजनिक ठिकाणी आपण देत होतो. त्याच्यात वेस्टेज जात होते ना. कारण की एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये समजा आपण काम करतो आहे. आज तर आपला लोकसंख्या 130 कोटी आहे. आपण ब्रिटनमध्ये पाहिलं असेल की ब्रिटनची लोकसंख्या 7.5-8 कोटी आहे आणि त्या ब्रिटनने 40 कोटी लसीकरणचा ऑर्डर त्या ठिकाणी दिलेला होता. आणि जवळपास आता 40% लसीकरण ब्रिटन या देशाचं करून घेतलं. जसं इस्रायलचा उल्लेख आपण आता केलात. आपल्या देशाच्या नेतृत्वाला का नाही कळलं हा एक प्रश्न आहे. कारण की आपल्याला मी पुन्हा आठवण करून देतो, आपण आज टेक्निकल आहे, आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही आहे. कारण की आपल्याला देशामध्ये ही दुसरी लाट कोरोनाची लाट जेव्हा येणार आहे हे सगळ्यांना माहिती असताना आरोग्य मंत्रालय दिल्ली यांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये या पद्धतीची कुठली लाट येणार नाही आणि त्याच्या पद्धतीची काही तयारी पण केंद्र सरकारची नव्हती. हे चित्र आपण पाहतोय. मी कोण निवडणुकीत होतं काय होतं त्याच्यावर मी जाणार नाही. मूळ प्रश्न असा आहे की आज ज्या पद्धतीनं ज्या शिखरावर हा कोरोना दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचला, आपल्याजवळ ना ऑक्सिजन मिळत आहे, ऑक्सिजन नाही मिळत म्हणून लोक मरतात आहेत. आपल्याला रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनमध्ये काय काळाबाजारी चाललेली आहे ते सगळं बघतात आहेत.
आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला पेशंट वाढलेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आता निर्माण होतात आहेत. पहिला प्रश्न या ठिकाणी एकच आहे की या देशामध्ये एका वस्तूच्या ज्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी ज्या लसीकरणाचा वापर केला जावा, जे जगाच्या पाठीवर चाललेला आहे, त्याचे 3 रेट कसे राहू शकतात, हा सवाल या ठिकाणी निश्चितपणे निर्माण झालेला आहे. बिलकुल. राज्यामध्ये असं वाटतं की आम्हाला आघाडी सरकारमध्ये की लसीकरण फ्री झालं पाहिजे. ठीक आहे, नवाब मलिकने घोषणा केली असेल, बाळासाहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्र्याला घोषणा करू द्यायला पाहिजे होतं. 1 तारखेला आता 1 मेला मुख्यमंत्री जेव्हा राज्याला महाराष्ट्र दिवस या दिवसाच्या निमित्तानं जे काही उद्घोषण त्यांचं होणार आहे त्याच्यामध्ये काय काय ते जाहीर करतील ते आपल्याला कळेलच. 1 तारीख काही 7 दिवस बाकी आहे. म्हणून माझा मुद्दा एक आहे की लस आता आपल्याला मिळेल की नाही मिळेल हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की मी परवा पुण्याला गेलो होतो, त्यांनी सांगितलं की 31 तारखेच्या नंतर आम्ही कुठली लस तुम्हाला देणार नाही. आम्हाला आता 15-20 दिवस आमच्याजवळ त्या पद्धतीचं लस नाही. कच्चा जो माल पाहिजे त्यांना, जे अमेरिकेतून ते मागतात आहेत त्याच्याही किमती, कारण त्या देशाने सांगितलं की पहिले आम्ही आमच्या देशाच्या लोकांचा जीव वाचवणार आहोत, नंतर आम्ही पाहू काय करायचं आहे. तर आपल्या देशाने तर जवळपास 7-8 कोटी लस विदेशात पाठवून दिलेली आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला लस कशी पुरवली जाणार आहे, फुकट आणि विकत द्यायची हा नंतरचा भाग आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन आणि त्याच्यातला मार्ग काढणं ही आज आपल्याच्या सगळ्यांच्या समोरचा हा प्रश्न आज निर्माण झालेला बिलकुल आहे. एक त्याच्यातनं मार्ग निश्चितपणे काढला पाहिजे. प्रवीण दरेकर, एक सामंजस्याचा मुद्दा नाना पटोलेंनी निश्चितपणे इथे समोर ठेवला आहे. मार्ग काढला पाहिजे म्हणजे आता पक्षभेद, केंद्र सरकारने काय केलं, राज्य सरकारने काय केलं, हे आता तपासत बसण्याची वेळच नाही आहे. ती यंत्रणा कशी उभी केली पाहिजे याच्याकडे भविष्यातल्या दिवसात काही जे बदल होतील त्यावर आपण निश्चित सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. सर्व पक्षांनी मिळून केला पाहिजे. हे वारंवार तुम्हीही अनेक वेळा काही ठिकाणी बोलण्यात, वक्तव्यामध्ये तुमच्या येत होतं आणि आजही तुम्ही ते ठेवताय की राजकारण बाजूला ठेवू, जनतेसाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन गोष्टी केल्या पाहिजेत. तर हे लसीचं राजकारण थांबवून आपण याच्यात मार्ग कसा काढायचा? एक लक्षात घ्या, नाना पटोले आमचे मित्र आहेत. मार्ग काढला पाहिजे बोलतात, राजकारण केलं नाही पाहिजे बोलतात आणि दुसऱ्या सेकंदाला त्या ठिकाणी राजकारण होतं. अशा गेल्या आठवड्यातले अनेक वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतील. तथापि आम्ही त्याच्याशी सहमत आहोत की या ठिकाणी राजकारणापेक्षा सगळ्यांनी एकत्रितपणे निश्चित मार्ग काढला पाहिजे. मला आता सांगा, या ठिकाणी या सर्व प्रक्रियेमध्ये नियोजनामध्ये काँग्रेसचा कुठेही त्या ठिकाणी अस्तित्वच दिसत नाही आहे. आज आपण बघाल लसीच्या बाबतीत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंट्स देत आहेत जे नानाही मान्य करतील. नवाब मलिक सांगतात मोफत लस कॅबिनेटमध्ये ठरले, जाहीर करून मोकळे होतात. बाळासाहेब थोरात बोलतात श्रेयाची लढाई त्या ठिकाणी सुरू आहे. मध्येच युवराज त्या ठिकाणी ट्विट करतात, थोड्या वेळाने त्या ठिकाणी डिलीट करतात. मला वाटतं अशा वेळेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे मार्ग काढायला हवा. त्यांचं एकमत झालं किंवा त्यामध्ये आमची गरज असेल, निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही सहभाग घेऊ, विरोधी पक्ष नेते म्हणून कॉन्ट्रीब्यूट करू. केंद्राच्या वतीनं ज्या काही गोष्टी लागतील त्याही निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट होऊ. परंतु मला वाटतं आता खऱ्या अर्थानं लस केंद्र मोफत देणार हे जाहीरच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. आमचं हरकत नाही, आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्र ही लस मोफत देणार असेल तर स्वागतार्ह आहे. मोठं राज्य आहे, इतर राज्यांनी लस मोफत दिलेली आहे. तथापि आपल्यासमोर आता नाना नियोजनाचा सगळ्यात मोठा जो भाग आहे, लस केंद्र देईल मोफत, आपण देऊ, कारण लोकांना आपण एवढ्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये काहीच देऊ शकलो नाही. जे दिलं ते केंद्रानेच दिलं, त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. आता तो वादाचा विषय मी करत नाही, कारण बाकीच्या राज्यांनी पॅकेज दिलं, आपण 1 रुपयाचं पॅकेज दिलं नाही. आणि त्याच्यामुळे बाकीच्या राज्यांचं सांगायला गेलो, तुम्ही बोलतात आम्हाला सांगू नका आणि तुम्ही ब्रिटन, इस्रायलचं सांगता. त्याच्यामुळे मला वाटतं आता 18 वर्षाच्या वरच्या लोकांना, त्या ठिकाणी तरुणांना 45च्या वयोगटातली लस पुरवण्याची मान्यता दिली आणि ती 1 मेपासून देणार आहोत. आणि त्यावेळेला जो लोड येणार आहे तो आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. कारण ज्या वेळेला 18 वर्षे ते 45च्या वयोगटातली ज्या वेळेला लसीकरण केंद्र असतील त्याच्यावर तुडुंब गर्दी होणार आहे. कारण आता आपण बघता, आता ज्या ज्या ठिकाणी लसी केंद्र आहेत
तीन 4-4 हजार लोक त्या ठिकाणी 200-300चे डोस उपलब्ध असतात. तर मला वाटतं या मायक्रो लेवलला नियोजनाची आवश्यकता आहे. लस केंद्र मोफत देईल, उद्या राज्यही मोफत देईल, रेट थोडाफार कमी जास्त असेल. आपण नको ते विषय चर्चेला घेतो, काथ्याकूट करतो पण हे आणि तीन वेगवेगळे नियोजनावर रेट फार ठरवायचं कमी कारण वेळ काय? त्या ठिकाणी चर्चा करत असतो. प्रवीण दरेकर, हे म्हणून मला तीन वाटतं आता रेट जे एक- तीन एक रेट समोर मेला- येत आहेत, हे एक बायफर्केशन मेला- कशासाठी आहे? केंद्र सरकारला 150 रुपयांनी, राज्य सरकारला कुठल्याही 400 रुपयांनी, खाजगी जे हे आता हॉस्पिटल मला- असतील त्यांना मला 600 रुपये. याच्यात 5 काँग्रेस नाही, शासित राज्यांनी एक तर लक्षात केंद्राला ठेवा. सांगितलं की आम्ही करूच शकत नाही कारण आमच्याकडे लस हो. नाहीये. हां, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मोदी साहेबांना रेट डिफरन्शिएट करायची काय हौस नाही. त्यांचं जे स्वभाव वैशिष्ट्य आपण बघाल, वन नेशन वन रेशन, वन त्या ठिकाणी पेन्शन, वन टॅक्स, सगळं एक देश म्हणून एक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे इथं लसीमध्ये 3 रेट असावं अशी त्यांची भूमिका असायचं काही कारण नाही. त्याच्या मागे पण मी माहिती घेईन, आता या क्षणाला मी आपल्याला सांगू शकत नाही. परंतु तो विषय आज त्या ठिकाणी वादाचा, चर्चेचा करायचा आणि मूळ लसीकरण जे आहे त्याच्याकडून आपला फोकस दूर करायचा, हे मला वाटतं जरा पद्धत बदलण्याची आवश्यकता आहे. उद्या आपण जर लसीला थोडा जास्त रेट द्यायला लागला, काही हरकत नाही ना. उद्या फ्री द्यायचा आहे ना, काही भाग सेंट्रल कॉन्ट्रीब्यूट करेल, परंतु त्या ठिकाणी समन्वयातनं मार्ग काढला पाहिजे. फक्त केंद्राच्या चुका शोधत बसायच्या आणि त्या चुकांवर त्या ठिकाणी बॉम्बा मारत बसायचं आणि आपली कर्तव्य आणि जबाबदारी ज्या आहेत त्याच्याविषयी काय बोलायचं नाही, हे मला वाटतं पळवाट काढण्यासारखं त्या ठिकाणी आहे. आणि कुठलाही त्या ठिकाणी रेटच्या डिफरन्शिएटला कारण असणार मला या क्षणी माहीत नाही. मी निश्चितपणे याची तपशीलवार पुन्हा आपल्यासमोर सांगीनच. बिलकुल माहिती घ्या. नाना पटोले. प्रवीण दरेकर साहेब, हा मुद्दा आता राज्याचा राहिला नाही, हा देशाचा झालेला आहे. पहिले हे आपल्या डोक्यात घ्या. आपण आता इथं राज्य सरकारच्या पुरतं विचार करायला नाही बसलेलो आहोत. मी पुण्याला नाना, गेलो तर तुम्ही पुण्याची देशापेक्षा लस मला काय फक्त वाटतं आपल्याच महाराष्ट्राचे महाराष्ट्राला प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे, असं जास्त तुमचं राज्याची मत काळजी करा. अरे ऐका ना, ऐका तुम्ही ना. देशाशिवाय अरे, बोलतच नाही. मला काळजी आहे नाना, प्रदेशाध्यक्ष अरे, ऐका ना, पूर्ण तर ऐकून केंद्रात घ्या. वगैरे ऐका ना, गेलात त्यांना तर पूर्ण आमची करू द्या. अडचण होईल. प्रवीण दरेकर, त्यांना पूर्ण करू द्या. आपण बोलू, पुढे जाऊ. नाना पटोले बोला. नाही, राज्याविषयी बोलावं म्हणून. मी तुम्हाला काय झालं, मी दिल्लीत जाऊन आलेलो आहे, त्याच्यामुळे अरे मी तुम्हाला सांगतो ना. आता प्रवीण मधात बोलू नका प्लीज. तुम्ही बोलत होता तर मी काही बोलत नव्हतो. माझं थोडंसं शांततेनं ऐका. नाही, नाही, आपण बोला, इथं बोला. भांडायला नाही. लोकांचे जे नाही, मुद्दे नाही, पडतात नाना, बोला, रस्त्यावर बोला. त्याच्याबद्दल बोलतोय आपण. आणि मी याच्यामध्ये तुमच्याशी कुठलाही वाद करायला नाही आलेलो. मी तुमचा एकदम आपल्याला इथला मार्ग काढून राज्याच्या जनतेलाही या निमित्तानं धीर द्यायचा आहे. हे मी याच्यासाठी तुमच्याशी चर्चा करतो. नाही तर मला काही याच्यावर फालतू, मला या विषयावर आता चर्चा करायची पण नाही आणि असं मला राजकीय बोलायचं पण नाही आहे. एकदम आमची लाईन क्लिअर आहे. मी तुम्हाला मुद्दाहून सांगतो, ही राष्ट्रीय आपत्ती आहे. हे तर तुम्ही मानाल ना की नाही मानत तुम्ही? एवढं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे मग मी बोलू शकेल. नाही तर मग तुम्हाला वाटेल की हे राष्ट्रीय आपत्ती नाही आहे, हे बोला प्रवीण राज्याची आहे, दरेकर. तर मग या चर्चेत काहीच अर्थ नाही आहे. नाही, बोलून मी घ्या नंतर थोडंसं. मला माझ्या एकदा तेवढं उत्तरात देतो ना. थोडं आता सांग. आपला सवाल जवाब नको, तुमचा तपशीलवार नाही, बोला, तुम्ही मग मी उत्तर तुम्ही मी देईन ना. तुम्हाला आता तुम्ही तुमच्या प्रत्येक वाक्याला तुम्ही मला मी मदत न बोलण्यापेक्षा नाही, हो, राष्ट्रीय तुम्ही आपत्ती मदत- 100%. तुम्ही नाही, ते माझ्या म्हणतात, तुम्ही नाना पटोले ते म्हणतात मी राष्ट्रीय बोलत आपत्ती होतो, आहे. तुम्ही ते म्हणतात राष्ट्रीय आपत्ती 100% आहे. मग आता आपण मग आता मी जे तुम्हाला बोलतोय तर तेवढं माझं तेवढं ऐका. मी काय देशाचा मी याच्या राष्ट्रीय जेव्हा आपत्ती आहे की फक्त महाराष्ट्रातच कोरोना आहे आणि बाकी राज्यात नाही आहे असं कोणाला म्हणता येत नाही. ही राष्ट्रीय आपत्ती आहे. आणि जेव्हा राष्ट्रीय आपत्ती येते प्रवीण, त्यावेळेस आपल्याजवळ NDRF आणि राज्यातलं SDRF हे 2 भाग येतात. आणि ही तातडीनं मदत आपण लोकांना करावी याच्यासाठी त्याचं एक प्लॅन असतं आणि त्या प्लॅनच्या आधारावर हे काम व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की हे काही केंद्राचे पैसे म्हणजे काही फक्त काही दिल्लीतलेच पैसे नसतात. हे प्रत्येक राज्याचे या पद्धतीचे पैसे त्या NDRFमध्ये जमा होतात आणि त्याचं मग एक सेंट्रल पोल होतो आणि ते पैसे मग अशा आपत्तीच्या वेळेस राज्याला देतात. म्हणजे केंद्र काही पैसा देतो म्हणजे काही वेगळा पैसा देतो हे तुम्ही पहिले डोक्यातून काढून घ्या. हे काही देशाचं किंवा राज्याचं विभाजन नाही आहे. हे सरळ सरळ आज आपण पाहिलं असेल की मग तुमचे ऑक्सिजन प्लांट असतील,
कुठलीही खरेदी असेल ती तुम्ही त्याचं मी तुम्हाला कागद पाठवतो की कसं त्यांनी त्याचं मेडिकल सर्व्हिस स्टोअर असं जे आरोग्य विभाग केंद्राने केलेलं आहे. जी काही खरेदी करायची तिथून खरेदी करायची आणि मग त्याला कोण रिस्पॉन्स केला नाही तर ते महिनोसे त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि मग राज्यांना त्या गोष्टी मिळत नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक राज्यातली स्थिती आज खराब झालेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आता आपण वॅक्सिनेशनच्या विषयावर चर्चा करतो आहे. आता वॅक्सिनेशनमध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे. आता समजा उद्या जो आपण ऑर्डर दिलेली आहे त्या 2 कंपन्यांना त्यांची मोनोपली आपण केलेली आहे. त्यांना नफा द्यायसाठी केलं की काय केलं तो नंतरचा भाग आहे. पण मी तुम्हाला सांगतो की त्यांच्याजवळ उत्पादन आहे का तेवढं. उद्या राज्याने समजा फुकट द्यायला ठरवलं असेल मग त्यांनी सप्लाय केलाच नाही तर ते कुठून करणार आहे तुम्ही कुठून देणार आहे त्यांच्याजवळ. आपल्याला लक्षात असेल की पुनावाला त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिलं की आमच्याजवळ कच्चा माल नाही कच्चा माल तुम्ही आम्हाला द्या. आत्ता काल परवा त्यांनी मान्यता दिलेली आहे की आम्ही तुम्हाला देतो. आता त्यांनी दुसरं एक स्टेटमेंट त्यांचं अमेरिकेचं आलं की आम्ही पहिले आमच्या देशाचं पाहू मग वाचलं की तुम्हाला देऊ. अशी जेव्हा परिस्थिती येते आपण कुठं चाललो एकदम हे फुकट द्यायचं की निकट द्यायचं ते नंतर आहे ना आपल्याजवळ उपलब्ध असेल तर देऊ ना. नाहीतर उद्याचा काळ काय होणार. हे नियोजन शून्यता आहे आणि या नियोजन शून्यता असल्यामुळे त्याचे परिणाम पूर्ण देशातली जनता भोगते आहे. महाराष्ट्रासहित देशातली सगळी जनता भोगते आहे. त्या गोष्टीवरही गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे. आपण काही नरेंद्र मोदीची बाजू किंवा मी उद्धव ठाकरेची बाजू मांडायला नाही बसलेलो आपण. आपली भूमिका आहे की आणि त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणालात की काँग्रेसचं इथं कुठेही सहभाग दिसत नाही. काँग्रेसनी वारंवार कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सांगितलेलं आहे की कोरोना किती भयानक ठरू शकतं आणि या पद्धतीची अंमलबजावणी करा. पण ते करण्यामध्ये कुठं आम्ही अयशस्वी झालो. फक्त आम्ही राजकारण करतोय मग आमच्या काँग्रेसने सांगितलेलं ऐकलं नाही सरकारने. आणि आता टिंगल करता करता आपलीच टिंगल व्हायला लागली ना. ना काँग्रेसने सांगितलेलं सरकारने वेळोवेळी ऐकलं नाही. देशामध्ये राहुलजींनी सोनियाजींनी राज्यातलं म्हणतो राहुलजी आणि सोनियाजींनी वारंवार नरेंद्र मोदी साहेबांना नाही इथं तर काय इथं आता लस येतील तेव्हा इथं पुढची चर्चा चालू होणार. तेव्हा जेव्हा सांगितलं होतं तेव्हा यांनी समजा नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेस निर्णय घेतले असते तर आज आपल्या देशातल्या असंख्य लोकांचे निष्पाप लोकांचा जीव वाचवायची आपल्याला संधी मिळाली असती. क्रेडिट त्यांना गेलं असतं मोदी साहेबांना. पण हे मूळ आज आपण त्या मुळावर आपण जिथपर्यंत चर्चा करणार नाही तिथपर्यंत. आणि मी तुम्हाला सांगतो आत्तापासून प्रवीणजी तुम्हाला की लस जी आहे उद्या राज्याने फुकट द्यायला केलं तर राज्याजवळ उपलब्धता असली पाहिजे. लस उत्पादन किती होणार आहे काय होणार आहे काय स्थिती आहे. मी स्वतः पुण्याला परवा जाऊन आलो. त्याच्यामुळे आपल्याला पुढची जी भयानक परिस्थिती आहे की लस न मिळाल्यामुळे अजून आपल्या कोरोनाची स्थिती भयानक आपल्या देशामध्ये होऊ शकतं हाही अंदाज आपल्याला आतापासून घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून राज्य सरकारने सांगितलेलं आहे की वेळ आलं तर आम्हाला विदेशातून आणायची करा तर तिथेही भेटेल की नाही भेटेल तेही शाश्वती नाही. कारण की हा डोज आहे हा डोज जो आहे हा 1 वर्षाचाच आहे 1 वर्षाचा आहे. आणि 1 वर्षामध्ये तर ते 1 वर्ष पलटले की दुसऱ्या वर्षाचं तर ते त्यांचं चक्री फिरेल. आपल्या देशाचा नंबर केव्हा लागणार 100 कोटी आपल्याला मिनिमम 100 कोटी लोकांना द्यावं लागणार आहे आणि ते डबल डोस द्यावं लागत आहे. जेव्हा ब्रिटनमध्ये 7.5 कोटी लोकसंख्या असेल तर 40 कोटी त्यांनी तयार केलं असेल तर आपल्या देशाला किती पाहिजे. मग या सगळ्या विषयाची चर्चा करावं लागेल. आमचं तुमचं आहे की नाही कोण कोणाचं ऐकतंय हे जाऊ द्या. तुम्हाला मला दिल्ली पण माहिती आहे आणि मला राज्य पण माहिती आहे. प्रवीणजी आपल्याला सकारात्मक भूमिकेतून नाही नाना याच्यातनं एक गोष्ट जी परिस्थिती निर्माण झाली आहे याच्यातून नाना एक गोष्ट निश्चित आहे की लोकांना ऑक्सिजन मिळत नाहीये लोकांना आत्ता बेड्स मिळत नाही आहेत. काल दिल्लीमधली देखील अवस्था आपण बघितलं फुटपाथवरती लोक वाट बघतायत की त्यांना बाहेर हॉस्पिटलच्या थांबावं लागतं आहे. इथे महाराष्ट्रात खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेऊन लोकांना उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे अशा काळामध्ये लोक हे बघणार नाही आहेत की भाजपचे नेते काय म्हणतात काँग्रेसचे काय म्हणतात राष्ट्रवादीचे काय म्हणतात शिवसेनेचे काय म्हणतात. आम्ही जगलो तर उद्या तुम्हाला मतदान करायला येऊ ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे. आत्ता निवडणुकाची गरज नाही आहे आत्ता राजकारणाची गरज नाही आहे. आम्ही जगलो वाचलं तर उद्या येऊन तुमच्या मशीनवरती बटन दाबू. आणि दुसऱ्या बाजूला लोक हेही म्हणतात की लसीचं राजकारण करू नका आम्ही पैसे द्यायला तयार आहोत पण देणार का नाही ते सांगा. इथपर्यंत लोकांचा संताप आहे सगळीकडे. त्यामुळे ह्याचा कुठतरी सामंजस्याने सगळ्यांनी प्रवीण दारेकर आपण विचार केला पाहिजे.
मी येतो ना प्रवीण दरेकर. मला वाटतं आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं राजेंद्र लोकांची भावना सांगताय. खरं म्हणजे मला नाना पटोले साहेबांना 2-3 मूलभूत प्रश्न विचारायचे. एक तर देशाच्या नेतृत्वाला काही कळत नाही असं त्यांचं बोलणं, जे कदाचित नानांना देशाच्या नेतृत्वापेक्षा जास्त कल्पना असूही शकते, कारण दिल्लीलाही त्यांनी काम केलं आहे. परंतु राज्याच्या नेतृत्वाविषयी आपण इथं काय नियोजन केलं, नियोजन शून्यतेवर बोलत असताना त्याविषयी फक्त 3 मूलभूत प्रश्न मी या ठिकाणी विचारतो. राजेंद्र, आपण सांगितलं की पैसा हा विषय नाही, त्याच्यामुळं इथे काय रेट आहे आणि तिथे काय रेट आहे हा लोकांच्या दृष्टीनं दुय्यम आहे. लस उपलब्ध झाली पाहिजे, 100% केंद्र सरकार देईल, हे मी ठासून या ठिकाणी मोदी साहेबांच्या कार्यपद्धतीवरनं सांगतो. मला नानांनी फक्त बेसिक नियोजन आहे ना, केंद्राची नियोजन शून्यता आपण बोललात, परंतु केंद्रानं काय राज्याला दिलं आहे त्याच्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. मी आकडेवारीसहित केंद्राने काय दिलं सांगेन. आता रेमडेसिवीर पण किती दिले, आता 4,35,000 दिले, जवळपास 30% दिले देशाच्या उत्पन्नाच्या. आता ऑक्सिजन 1750 मेट्रिक टन दिलं, रेल्वेने त्या ठिकाणी आणतोय. गुजरातला सतत टीका करणारे गुजरातवरनं टँकरने त्या ठिकाणी माल येतोय. तो वेगळा विषय, मी चर्चेचा घेत नाही. मला 3 प्रश्नांची नाना उत्तरं द्या. तुमचं राज्याचं नियोजन अत्यंत उत्तम आहे. 3 पक्षात संवाद आणि बैठका होऊन खूप चांगलं नियोजन लावलेत. आत्ता या क्षणाला ICU बेड एका रुग्णाच्या नातेवाईक विचारतोय मला कुठे मिळेल. आत्ता मला एका पत्रकाराचा फोन आला, त्याला ICU बेड पाहिजे, सकाळपासून मिळत नाही. मला सांगा, या तुमच्या डॅशबोर्डवर जा, या माणसाला फोन करा आणि ICU बेड किती वेळात मिळेल, त्याची रचना काय आहे, त्याचं नियोजन काय, कृपया नाना मला सांगा, हात जोडून विनंती. दुसरं मला सांगा, आत्ता एका रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिवीर पाहिजेत, 4 इंजेक्शन्स पाहिजेत. मी आता नावं देत नाही, मी 4 कलेक्टरशी बोललो, एकही रेमडेसिवीर उपलब्ध नाही. तुमचं नियोजन अप्रतिम आहे. मला सांगा, रेमडेसिवीरसाठी आम्ही कोणाला फोन करायचा, कोणाशी बोलायचं, कुठल्या डॅशबोर्डवर जायचं, त्याचा आम्हाला त्या ठिकाणी रेमडेसिवीर उपलब्ध होईल याचं नम्र तुम्हाला विनंती आहे. कुठे ते सांगा, राज्यातील जनता पण बघते. तो नंबर, तो फोन, तो डॅशबोर्ड आपण द्या. मी आपला आभारी राहील, आपल्याला नमस्कार करीन. आणि तिसरा, आता ऑक्सिजनचा प्रश्न बऱ्यापैकी त्या ठिकाणी मार्गी लागतोय, केंद्राच्या मदतीनेच लागतोय. केंद्र काय उपकार करतोय असं काय मी म्हणत नाही, परंतु केंद्र खूप प्रमाणावर त्या ठिकाणी ऑक्सिजन आता उपलब्ध करतोय. पण आत्ता हेही मला सांगा, आपलं नियोजन खूप चांगलं आहे. आत्ता राज्यामध्ये किती हॉस्पिटलला त्या ठिकाणी ऑक्सिजन संपायला आला आहे, त्याचा डाटा काय आहे, कुठे मिळेल, आणि त्या जिल्ह्यांना किती ऑक्सिजन पुरवण्याचं नियोजन केलं आहे. कारण त्या ठिकाणी जिल्ह्यात मारामाऱ्या चालल्यात. काल सोलापूरने सातारा जिल्ह्याच्या त्या ठिकाणी टँकरवरनं वाद झाले. हा नियोजनाचाच अभाव त्या ठिकाणी आहे. 100% आवश्यकता आहे. नाशिकला कलेक्टर सांगतात 10%च येतो. हे आपलं जर केंद्राला नियोजन शून्यता बोलत असताना ह्या 3 विषयाचं नियोजन काय आहे हे कृपया आपण महाराष्ट्रातील जनतेला सांगा. कारण सकाळपासून आम्हाला फोन येतात तसे आपल्याला येत असतील, मंत्र्यांनाही जातात, आणि त्याच्यामुळे 2-2 दिवस बेडसाठी वन भटकत आहेत, रेमडेसिवीरसाठी वन भटकत आहेत. आणि तिसरं, त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या व्यवस्थेविषयी कोणाला हॉस्पिटलला पत्ता नाही. हॉस्पिटल सांगतं परत घेऊन जा, काही हॉस्पिटल सांगतात ऑक्सिजन नसेल तर ॲडमिट करू नका. याला जर आपण नियोजन निपुणता म्हणत असाल तर धन्य आहे. तर नानांनी या सगळ्या नियोजनाविषयी मला सांगावं, म्हणजे माझ्याही ज्ञानात भर पडेल. मी इकडे तिकडे चाचपडतोय, कलेक्टरशी बोलतोय, मी डिपार्टमेंटशी बोलतोय, हॉस्पिटलशी बोलतोय. ठीक आहे, आपण उत्तर घेऊ. प्रश्नांची 3 ठिकाणं आपण उत्तर घेऊ. यांच्याकडे मिळेल पाहिजे नंबर आपण देऊ सामच्या माध्यमातून लोकांना सोपं. लोकांसाठी चर्चा आपण करतोय. नाना उत्तर द्या. आपल्या लक्षात असेल की आमच्या मित्रांनी चांगले प्रश्न विचारलेत आणि त्यानिमित्तानं लोकांनाही कळेल की नेमकं काय चाललं आहे. मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला काय सांगितलं ते तर त्याला प्रवीणला कळलंच असेल की यांच्यावर गुन्हे दाखल करा. बरोबर आहे. कोणाला निवडणूक ऐक ना माझं ऐकून द्या. अरे एक बघा, हो प्रवीण तुमच्यापेक्षा मोठा आवाज मला करता येते. आता माझं ऐकायला शांतते ना. आता तुमचा बोलत असताना मी बोललो का? आता नाना आवाज चढवू नको.
नाही, एक मिनिट तेवढं ऐका. शांततेत ऐकून घ्या दोघंही. ऐका आपण जनतेच्या मला प्रश्नांची येते चर्चा करतो. आपण माझं आता ऐका ना, मी सांगतो तुम्हाला. नाना बोलेल. ऐका मी सांगतो तेवढं ऐका आता. आपल्याला जनतेच्या प्रश्नात चर्चा करायची आहे, प्रवीण भाऊ. प्रत्येक वेळेला आवाज चढवून बोलवलं म्हणजे कुणी आम्हालाही पण बोलता ऐका. येतं. आता आणि विरोधी जनता पक्षाला हारेमुरे करायचं ऐका नसतं. दोघांनाही विनंती ऐका. प्रश्न मी प्रवीण बोलतो. दरेकरचा नाही. ऐका मी जर प्रवीण हे दरेकर. नाना बोललो तर कसं वाटेल? प्रवीण दरेकर ऐका. आपल्या सगळ्यांना जनता बघतीये मी घरात तुम्हाला- बसून. मी आपल्या सगळ्यांना तुम्हाला जनता काय घरात सांगतो, बसून मी बघतीये. माझं ऐका. त्यामुळे शांततेत एकमेकांशी संवाद साधू. मी तुम्हाला काय कारण सांगितलं मी बोलतो. हा प्रसंग तुम्ही नाहीच बोलत आहे होता आवाज तेव्हा चढवून बोलायचा एकमेकांवरती. शांततेत बोलूया. नाना बोला. मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला काय म्हणलं ते सगळ्यांनी ऐकलं. मूळ प्रश्न असा आहे की आज तुम्हीच सांगितलं प्रवीण की रेमडेसिवीर इंजेक्शन 4 लाख केंद्र सरकारला सप्लाय करते महाराष्ट्राला, असं तुम्ही सांगितलं. आकडा तुम्हीच सांगितला. आता महाराष्ट्रामध्ये 7 लाख पेशंट ॲक्टिंग पेशंट आहे. आकडे वाढण्याची कारणं काय, याचाही विचार आपण केला पाहिजे. जो सप्लाय होत आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मेडिकल सर्व्हिस स्टोअर अशा पद्धतीची योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेली आहे. मग रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, ऑक्सिजन असेल, हे सप्लाय तिथून होतंय. राज्याला अधिकार दिलेले नाही. हे तुम्ही पहिले अजून समजून घ्या. तुम्ही हे मला आकडे विचारता ना, तुम्ही फोन नंबर सांगा म्हणतात ना, तर फोन नंबर कुठून घ्यायचे तुम्हाला ते सांगतोय मी. मग हे तुम्ही जे सेंट्रलाइज करून ठेवलेलं आहे सगळं, त्या सेंट्रलाइजमुळे हे सगळं झालेलं आहे. आणि हे सेंट्रलाइज केलं नसतं. अशा आपत्तीच्या वेळेस सेंट्रलाइज करायचं नसते. आता आम्ही तुम्हाला नियोजन सांगायचं नाही दिल्लीच्या सरकारला. मूळ प्रश्न आहे की डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नाना राज्य बोला. सरकार करतंय. नाना विनंती आहे, मी हस्तक्षेप करतो. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम राज्य सरकार करतंय, जिल्हाधिकारी आयुक्तांच्या मार्फत आणि हॉस्पिटलच्या मार्फत. त्याच्यामुळे पूर्णपणे नियोजन डिस्ट्रीब्युशन सरकारचं आहे. केंद्र सप्लाय करत असेल, परंतु डिस्ट्रीब्युशनचा असा माझ्या अल्पशा नॉलेजप्रमाणे आहे. आपल्याला तर माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. नाना बोला. तेच सांगत आहे ना मी तुम्हाला. आता राज्यामध्ये 7 लाख पेशंट ॲक्टिव्ह आहेत आणि रोजचे पेशंट वाढत आहे. आता वाढण्याचं प्रमाण कमी झालं, पण मधला काळ तर एकदम जास्तच होता. आता तुम्ही सांगितलं की 4 लाख रेमडेसिवीरचं इंजेक्शन केंद्र सरकार आपल्याला देते आहे, असंच तुम्ही सांगितलं ना. आता मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळे अधिकार राज्याला आपण दिले असते, केंद्रात नसते ठेवलेत, तर यामध्ये आम्हाला किती माल लागतं, काय परिस्थिती असेल, त्या आधारावर त्या कंपनीला आदेश हे सांगण्यात आलं असतं आणि त्या कंपनीतून माल आला असता. आणि मग कलेक्टरच्या माध्यमातून किंवा मेडिकल स्टोअरमधून आपल्याला ते देता आले असते. म्हणजे आपल्याला शॉर्ट त्याला पडला नसता. आज आपल्या राज्याची आरोग्याची व्यवस्था, समजा हॉस्पिटल असतील, प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतील, कोविड सेंटर आपण उघडलेत, हे सगळ्यांच्या किती त्याला काही मर्यादा आहेत. आपण आभाळच फाटलेले, आता त्याला शिवायचं कुठून हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. ऑक्सिजनच्या पण मर्यादा आहेत, ऑक्सिजनच्या मर्यादा आहेत, आखरी डॉक्टरांच्या मॅनपॉवरच्या मर्यादा आहेत. या सगळ्या मर्यादा आल्या असल्यानंतर ह्या जो पेशंट आपले वाढले नसते, त्याचं आपण पूर्ण एक प्लॅन देशपातळीवर सगळीकडे झालं असतं. मी त्याचं बोलत होतो. मला केंद्र सरकारला सांगायची गरज नाही आहे की तुम्ही एवढं चांगलं नियोजन करा की काय करा, ते माझा अधिकार पण नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की ही जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आहे, तर अशा राष्ट्रीय आपत्तीमध्ये जो प्लॅन आपल्याला पूर्ण देशभरामध्ये करायला पाहिजे होता, त्या पद्धतीचं समजा झालं असतं तर आज आपण निरपराध लोकांचा जीव गेला नसता. हे माझं फक्त म्हणणं आहे. अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. या ज्या 2 कंपन्यांना आपण अधिकार दिलेले आहेत वॅक्सिनेशनचे, त्याला लस तयार करायचे, त्याला 3,000 कोटी एकाला ॲडव्हान्स दिले, 1,500 कोटी एकाला ॲडव्हान्स दिलेत. आता आखरी हे केंद्राने पैसे दिलेत म्हणजे काय कोणाच्या घरचे तर नाही आहेत, देशाच्या जनतेचे पैसे आहेत. राज्य खर्च करेल तर हे काही कोणाच्या घरचे पैसे नाहीत, महाराष्ट्राच्या जनतेचे पैसे आहेत. आखरी मूळ प्रश्न आहे की आमचं सगळ्यांचं दायित्व जातं की लोकांचा जीवाचं संरक्षण करणं हे आमच्या सगळ्यांचं दायित्व जातं. बिलकुल. आणि ज्या पद्धतीने दायित्व जायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये आम्ही, आणि म्हणून जगाच्या पाठीवरून आमच्या देशावर टीका होत आहे, ते तुम्ही वाचलंच असेल. आणि त्याच्यामुळे आपल्याला अजूनही काही बिघडलं नाही आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी अमृततुंबरीवर येण्यापेक्षा या राज्यातल्या की देशातल्या जनतेचा जीव वाचवण्यासाठी
काय काय व्यवस्था तातडीने अजून उभ्या करता येतात त्याचा प्रयत्न सगळ्या मिळून झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. बिलकुल नाही, पण जो आरोप नाना सकाळपासून होतोय की 3 पक्षामध्ये श्रेयवादाची लढाई चालू झाली लसीकरणाच्या मुद्द्यावरून, ह्यात तथ्य आहे का? एक बघा, मी तुम्हाला सांगितलं की नवाब मलिकांनी काल घोषणा केली. त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री हे पुढं जाहीर करणार आहेत. बाळासाहेबांनी म्हणालात की असं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी जाहीर करायला गरज नव्हती असं म्हटलेलं आहे. त्याला हमरीतुमरीची नाही. आखरी 3 पक्षाचं हे सरकार आहे, मुख्यमंत्री त्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं हवं आणि 1 तारखेला मुख्यमंत्री जे काही बोलणार असतील ते देशाला कळणार आहे. देशाचे प्रधानमंत्री काय बोलणार आहेत त्यांची एक हे असते, तर त्याच्यामुळे सगळा देश ऐकतोय. राज्याचे प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री बोलतील, एवढंच म्हणणं आहे की हमरीतुमरीचा काय भाग आहे त्याच्यामध्ये. आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. पण मी तुम्हाला अजूनही सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की लस आपल्याला वॅक्सिनेशन मिळणार की नाही मिळणार हा एक प्रश्न देशाच्या पुढं आहे, आपल्या राज्याच्याच नाही. जे मी परवा पुण्याला जाऊन पाहून आलो त्याच्यामुळे माझ्यासमोर तो संभ्रम आहे अजूनही. आणि दुसरे देश किती देणार की नाही देणार त्याची शंका माझ्या मनात आहे. नाही, अशा पातळीवरती प्रवीण दरेकर, नेमकं नियोजन हे दोन्ही बाजूनी राज्याचं असेल किंवा केंद्राचं असेल हे कशा पद्धतीने झालं पाहिजे? कारण जो मुद्दा तुम्ही तुमच्याही सुरुवातीच्या प्रस्तावनेत उपस्थित केलेला होता की 18 ते 45 वयोगटातली लोकसंख्या देशातली काढली तर आत्ताच आपण रांगा लागलेल्या बघतोय. 3000 लोक सेंटरला असतात, 2-250 लस तिथे उपलब्ध असतात. अर्ध्या लोकांना परत जावं लागतं, ताटकळत उभं राहावं लागतं. आणि मग कोविन ॲपवरती मी जर लॉग इन करायला गेलो तर त्याच्यावरती तो डॅशबोर्ड किती वेळा क्रॅश होणार आहे जर 1 तारखेपासून लसीकरण चालू झालं तर. या बाबतीत कुठतरी ठोस नियोजनाची गरज आहे आणि मग ते सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. ते राज्यांनी केलं पाहिजे, ते केंद्राने केलं पाहिजे. नाही नाना रवी राजेंद्र, आपण अत्यंत मूलभूत प्रश्न या ठिकाणी विचारलात. शेवटी केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकारं किंवा ज्या सत्ता आहेत त्या लोकांसाठी आहेत. त्याच्यामुळे मुळात पहिला दोघांमध्ये समन्वय पाहिजे. पण दुर्दैवानं कोण चूक बरोबर हा चर्चेचा विषय होऊ शकतो. केंद्रावर ह्यांनी ढकलायचं, आम्ही त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. आम्ही यांच्या नियोजनाचं विचारायचं, ह्यांनी केंद्रावर ढकलायचं. आणि हे योग्य नाही. आता आपण बघाल की लसीच्या संदर्भात उद्या 18 वर्षावरची लस झाल्यावर जो प्रचंड लोड येणार आहे त्या संदर्भात आज काय नियोजन आहे याचं काही उत्तर नाही. याचं कारण आता बाबा लसी केंद्र किती असणार, कुठे असणार, कसे असणार, NGO करणार का? कारण आत्ता आपण जी लसी केंद्रांवर बघाल तर त्या ठिकाणी ज्यांना आपण त्या ठिकाणी व्हॉट्सअप किंवा याच्यामार्फत जे लॉग इन करतात ते येऊन त्या ठिकाणी केंद्रावरनं परत जात आहेत. मग आज जर ज्येष्ठ नागरिक, बुजुर्ग लोक अख्खा दिवस रांगेत राहणार असतील तर उद्या हे जर मोठ्या प्रमाणावर झालं तर त्या ठिकाणी फियास्को होईल. आणि म्हणून मला वाटतं आत्ता आपल्या हातामध्ये 4-5 दिवस नियोजनाचे आहेत आणि त्याच्यामुळे स्मूथली अगदी मला तर वाटतं हाऊसिंग सोसायट्यांपर्यंत छोट्या छोट्या कॉम्प्लेक्स असतील, 10-12 सोसायट्याच्या त्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला असा प्रयोग करता येईल का? तर एवढ्या मायन्यूट लेवलला जर नियोजन केलं तर आयत्या वेळेला त्या ठिकाणी बोजवारा उडणार नाही. आता आपण बघा, लॉकडाऊन आपण आदल्या दिवशी जाहीर करतो, दुसऱ्या दिवशी बोजवारा उडतो. आपण निर्बंध लादतो, निर्बंधाचं कोण पालन करत नाही आणि मग आपण त्यांनाच दोष देत बसतो. परंतु आपण ज्या वेळेला निर्बंध लादतो, ज्या वेळेला लॉकडाऊन करतो त्यावेळेला पूर्वनियोजन जर आम्ही प्रॉपर त्या ठिकाणी जर केलं तर त्या ठिकाणी मला वाटतं आपले नियम पाळायला आणि अंमलबजावणी करायला पण सोपं त्या ठिकाणी होईल. आता मी उदाहरणात देतो, रेमडेसिवीर मेडिकल स्टोअरवर मिळत नाहीत, डिस्ट्रीब्युटरकडे मिळत नाहीत, हॉस्पिटलला मिळत नाहीत. एका बाजूला आपण सांगतो गव्हर्नमेंटचे किंवा महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाही कारण बेड फुल आहेत. अशा वेळेला लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये जातात. खाजगी हॉस्पिटलमध्ये तो रेमडेसिवीर डॉक्टर सांगतो घेऊन या, गव्हर्नमेंट हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटलला देत नाहीत. अशा प्रकारचं हे मिसमॅनेजमेंट आहे. आणि म्हणून मी म्हणालो की आज जनता भांबावलेली आहे. ज्याचा रुग्ण त्या ठिकाणी ॲडमिट असतो किंवा ज्याला प्रवेश घ्यायचा असतो त्याला कळत नाही. आणि अशा वेळेला त्याला वन विंडो जर त्या ठिकाणी असेल, जर एखादे व्हॉट्सअपचा प्रयोग पुण्यासारख्या ठिकाणी काही मुलं करत असतील, मी कुठल्या तरी चॅनलला बघितलं, आणि 200-200 लोकांना ते प्रवेश मिळवून द्यायला एक सोयीचं प्लॅटफॉर्म करू शकत असतील तर एवढं मोठं राज्य सरकार आहे, महापालिका आहेत आणि त्याच्यामुळे आपण आपली प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी वार्ड स्तरापर्यंत, कॉर्पोरेशन क्षेत्रात किंवा आपण तालुका स्तरावर तहसील क्षेत्र किंवा तलाठी स्तरापर्यंत त्या ठिकाणी विकसित करणं काही अवघड नाही. आता टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर आहे.
आणि म्हणून मला वाटतं की कोणालाच वाद घालायची इच्छा नाही. परंतु कसं होतं, इथे वाद घालायचं नाही आम्ही म्हणतो आणि शेवटी कुठल्या तरी कारणावरनं आम्ही वादच त्या ठिकाणी घालत बसतो. आणि मला वाटतं आता एकोप्यानं लढण्याची आवश्यकता आहे. अगदी आणि हे आम्ही स्वतः त्या ठिकाणी कृतीतनं दाखवलं आहे. ज्यावेळेला रेमडेसिवीरचा विषय होता, रेमडेसिवीरचा राजेंद्र 50,000चा स्टॉक काळाबाजार केला आहे, त्या मालकाला उचलून नेला. आज मी विचारतोय ना नाना, कुठे आहे तो 50,000चा मुंबईतला स्टॉक? तो जमा करा आणि त्या आणणाऱ्याला जेलमध्ये टाका आणि ते राज्यातल्या लोकांना वाटा. परंतु केवळ तो देवेंद्रजींच्या माध्यमातून रेमडेसिवीर शासनाला देतोय. बरं, राजेंद्र शिंगणे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना सांगितलं की त्या मालकाला दरेकर घेऊन आले, स्टॉक सरकारकडे येतोय. म्हणजे तुमच्याच सरकारमधल्या मंत्र्यांनी सांगितलं. पण तिथे आपण सुडाचं राजकारण करतो, मालकाला आपण पोलीस स्टेशनला आणतो आणि आम्ही त्या ठिकाणी त्याच्या बाजूने गेलो तर आम्ही काळा बाजाराला समर्थन करतोय. बा कुठे काळा बाजार केला, कुठे पकडले, त्याचं काही उत्तर नाही. तो आधांतरित प्रश्न आहे. मग महाराष्ट्रातील जनतेला सांगा ना, ती 50,000 रेमडेसिवीर कुठे मुंबईत लपवलेत, किंबहुना तुम्ही खोटं त्याला ताब्यात घेतलं होतं. आणि मला वाटतं मग जे सप्लाय करणार आहेत त्यांनाच आपण त्या ठिकाणी ताब्यात घेणार असू तर त्यांचंही डिमोरलाइज होणार ना. हा, चुकीचे असतील, काळा बाजार करणार असतील, कारवाई करा, प्रवीण दरेकर, त्याच्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. बिलकुल. याची चर्चा आपण कधी करूया वेगळी. याच्याबद्दलची चर्चा कधीतरी करूया. वेळही संपत आलाय, अजूनही काही मुद्दे बोलता येतील आपल्याला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट सगळ्यांनीच, नाना येतो मी, शेवटचे 2 प्रश्न दोघांनाही घेतो. एक गोष्ट सगळ्यांनी राज्यातल्या प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. आज हॉस्पिटलला बेड मिळत नाही आहेत. ज्या औषधांचा उल्लेख सातत्याने गेल्या काही वेळापासून आपल्या चर्चेत होते ते औषधं मिळत नाही आहेत. दुसऱ्या बाजूला ऑक्सिजन मिळत नाही आहे, रस्त्यावर उपचार घ्यावे लागत आहेत. आणि जी लोक या कोरोनाच्या काळामध्ये मृत्युमुखी पडत आहेत यांना स्मशानात जागा मिळत नाही आहे. ही वास्तवता आहे, ही भयानक वास्तवता आहे. आणि त्याच्यातून दिसणारं भयंकर चित्र हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटचा प्रश्न दोघांनाही आहे. लसीकरण राज्यातलं वेगाने झालं पाहिजे आणि ती लस प्रत्येकाला मोफत की पैसे देऊन काय करून दिली पाहिजे? दोघांनाही मला एकसारखा प्रश्न आहे. नाना, सुरुवात तुमच्यापासून. नाही, आता प्रवीणने जे काही प्रश्न उपस्थित केले, जे रेमडेसिवीर 50,000 पकडलं गेलेलं होतं ते वगैरे, ॲक्च्युली ते कोर्टामध्ये, कारण की ते केस झालेली आहे, ती कोर्टातून त्याला परवानगी घेऊन ते वाटायचं आहे. ते कोर्टामध्ये ते केस पेंडिंग आहे. एक, हा जो व्यक्ती होता ब्लॅक मार्केटिंग करणारा, याच्यावर वलसाडमध्ये गुन्हे दाखल झाले होते इथं होणाऱ्याच्या घटनेच्या पहिले. मूळ प्रश्न आहे की त्या घटनेकडे आता प्रवीण त्याच्यावरची चर्चा करायची वेळ पण नाही आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझा मुद्दा अजूनही स्पेसिफिक आहे की केंद्राने जे केंद्रीकरण करून ठेवलेलं आहे अशा आपत्तीच्या वेळेस, नाही ऐका ना थोडंसं आता, तर ते थोडंसं तुम्ही सगळेजण प्रयत्न करून केंद्राला थोडंसं, काय आता दिल्लीमध्ये मला माहिती आहे तुम्ही लोक तिकडे काही बोलू शकणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की हे या गोष्टीला मेन आहे की तुम्ही रेमडेसिवीर असेल, ऑक्सिजन असतील, राज्यांना मुभा द्या ना. तुम्ही तिथं केंद्रीकरण करू नका. ऑक्सिजन प्लांट करायचे असतील तर राज्यांना सांगा, तुम्ही करा. आखरी हे तुम्हाला NDRFच्या थ्रू, SDRFच्या थ्रूच तुम्हाला करावं लागणार आहे आणि याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. केंद्राने दिलं, तांदूळ उद्या देणार आहे केंद्र, समजा आपण असं मान्य करू, तुम्ही म्हणत होता मग अशी, आखरी कुठून देणार आहे? ते NDRFमधूनच देणार आहेत. आखरी या आपली एक सिस्टीम आहे, आपल्या डेमोक्रेसीची, आपल्या संविधानातली सिस्टीम आहे आणि या सिस्टीममधूनच आपल्याला करावं लागतं. केंद्र मोठा भाऊ असतो, कारण की आपण स्टेट आणि नंतर मग सेंटर अशी आपली काही हे आहे. इथून खासदार निवडून जातात आणि मग तिथून प्रधानमंत्री बनतो आणि मग त्याच्या हाताने मग सगळ्या राज्याचं लक्ष जातं. ही आपली सिस्टीम आहे. आणि अशा आपत्तीच्या वेळेस तुम्ही मान्य केलं की राष्ट्रीय आपत्ती असताना या सगळ्या गोष्टीचा कंट्रोल हा केंद्राचा असतो. पण आता हे आभाळ फाटलेलं आहे आणि अशा वेळेस राज्याला अधिकार देऊन राज्याला सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही हे सगळं करा, या रेटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही करून तातडीनं तुम्ही उपाययोजना करा, अशा पद्धतीची व्यवस्था व्हावी. नाहीतर तुम्ही म्हणता की 4 लाखचा कोटा करून दिला तर 7 लाख पेशंट आहेत. आता 7 लाख पेशंट असतील तर मग काय करणार? तिथं तर तुम्हाला अर्ध्याला भेटणार, कारण की एका इंजेक्शनच्या म्हणजे एका पेशंटला 2 इंजेक्शन देतात आणि जास्त झालं तर मग त्याला 6 इंजेक्शन देतात. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये हाही कोटा कमी पडतो आहे आणि त्याच्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचं गांभीर्याने केंद्र आणि राज्य या दोघांनी एकत्रित येऊन लोकांचा जीव वाचवणं हीच भूमिका काँग्रेसने सातत्यानं मांडलेली आहे. घरपोच
घरपोच लोकांना लस देता आली पाहिजे. त्याच्यात थोडीफार वेस्टेज झाली तरी चालेल, पण घरपोच आपण लस दिली तर अनेकांचा जीव आपण वाचू शकतो. ही भूमिका सातत्यानं काँग्रेसने मांडलेली आहे. हीच लस मोफत द्यायची का पैसे घेऊन द्यायची, हा माझा साधा मुद्दा शेवटचा. आमचं म्हणणं आहे की अशा आपत्तीच्या वेळेस ही मोफत मिळाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. प्रवीण दरेकर. नाही, माझं म्हणणं आहे की मी 100% मोफत मिळावी अशी माझी भूमिका आहे. त्याच्याविषयी काही दुमत असायचं कारण नाही. पण आपण बघाल महाविकास आघाडीची एक भूमिका नाही राजेंद्र याच्या संदर्भात. कारण सन्माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं पुण्यात बोलताना, ज्यांची ऐपत आहे ते पैसे देऊन त्या ठिकाणी लस घेतील आणि ज्यांना परवडणार नाही त्या गरिबांना मोफत देऊ. त्याच वेळेला नवाब मलिक साहेबांनी त्यांच्याच पक्षातल्या सांगितलं फुकट दिली पाहिजे. त्याच वेळेला बाळासाहेबांनी काँग्रेस पक्षाची भूमिका जी नानांनी सांगितली ती मोफत त्या ठिकाणी हवी. मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा पहिलं महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी मोफत तर 100% मोफत हवी. हे पक्षीय, कारण 3 पक्षाचं सरकार आहे, त्याच्यामुळे नानाच्या भूमिकेला त्या ठिकाणी खूप महत्त्व आहे. आणि मला वाटतं नाना हे एकदा लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलून मोफतचं जाहीर करून टाका, कारण ते कन्फ्युजन आज राज्यातल्या जनतेसमोर आहे. आणि आपल्याला राज्याला लस घ्यायला मुभा आहे. राज्य त्या ठिकाणी लस घेऊ शकतं, राज्य परदेशातनं किंवा राज्य स्वतः लस उपलब्ध करू शकतं. त्याच्यामुळं असं काय राज्याला लस घ्यायला मुभा नाही असं काही नाही आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी वेगळी भूमिका त्या ठिकाणी ट्विटद्वारे दिली. तर मला वाटतं आज वेगवेगळ्या भूमिका जात आहेत आणि लोक आज गोंधळाच्या अवस्थेत आहेत. मला वाटतं आता राहिलेत 4-5 दिवस आपल्याला हातामध्ये. 1 मेपासून आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. तर उद्या आयत्या वेळेला त्या ठिकाणी विस्कळीतपणा येऊ नये, केंद्रांवर लोड येऊ नये, लसच्या उपलब्धतेत शॉर्टेज होऊ नये. कारण होतं कसं आहे, पुन्हा लस शॉर्टेज झाली की केंद्र लस देत नाही, साठा उपलब्ध नाही. आता मुंबईला काल 3 लाखाचा साठा उपलब्ध होता, परंतु 51 केंद्रच बंद केली. लोकांमध्ये अनरेश निर्माण झाला. मग कशासाठी थांबवलं होतं? दुसऱ्या दिवशी याच्यानंतर काल तर साठा होता. मग अशा प्रकारचा राजकारण 1 तारखेनंतर लसीकरण केंद्रावरती जर गर्दी झाली आणि हा सगळा संतापाचा उद्रेक लोकांचा झाला तर कुणीही त्यांना रोखू शकणार नाही. हे भयंकर आहे चित्र आत्ताचं. हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे, सत्तेत असणाऱ्यांनी, सत्तेत म्हणून सगळ्यांनी आणि प्रशासनाने तर निश्चितपणे त्याचं नियोजन केलं पाहिजे. नानांना विनंती राहील, माझे राजेंद्र नाना पटोले साहेब राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, वजनदार नेते आहेत. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगावं आम्ही तयार आहोत, दोन्ही विरोधी पक्ष नेते बोलवतील तेव्हा येऊ. आजही देवेंद्र फडणवीस साहेब 3 कोविड सेंटरचं मुंबईत उद्घाटन केलं. तिथे जाहीर भाषणात आणि मीडियात पण त्यांनी सांगितलं की आपण ज्या NGOज असतील त्यांनी त्या ठिकाणी लसी केंद्र काढता येतात का तपासावी. ते आयुक्तांशी बोलणार होते आणि मग या NGOना सामावून घेऊ. अगदी एखाद्या हाऊसिंग सोसायट्यांचं फेडरेशन असलं आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये ते करणार असतील आणि त्यांना साठा वेळेत उपलब्ध झाला, त्यांना तिच्या साठ्याचं नियोजन करायला जे काय टेम्परेचर मेंटेन करायला लागतं, या सगळ्या सुविधा जर 4-5 दिवसात नीट लावल्या तर मला वाटतं आज आपल्याकडे यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे, आज मदतीचे हात आज पुढे आहेत. सुदैवानं महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, ज्या वेळेला अशा प्रकारची आपत्ती येते त्यावेळेला पक्षीय मतभेद विसरून, सगळे मतभेद विसरून लोक ग्राउंडला कामही करतात. आम्ही जरी त्या ठिकाणी अशा प्रकारचे आमच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी खाली काम करत असताना, आज मी उदाहरण देतो नाना, भुराबाई देसाई हॉल जे काँग्रेसचे 4-5 पिढ्या नगरसेवक काँग्रेसचे राहिलेत कांदिवलीचे, त्यांचा हॉल जो आहे मोठा हॉल 3 माळ्याचा, त्यांनी योगेश सागर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांना विनामूल्य दिला. 2-2 लाखाचं भाडं आहे त्यांचं. याचा अर्थ त्यांनी भारतीय जनता पार्टीचे योगेश सागर आज कोविड सेंटर आहे त्या ठिकाणी ऑक्सिजनेटेड बेड करतायत. 150 बेड केलेत त्यांनी 2 माळ्यावर. याची गरज आहे प्रवीण दरेकर, याची खरी गरज आहे की पक्षीय मतभेद सगळे विसरून, भेद विसरून एक चांगला संदेश आणि त्यांचं कौतुक केलं. बिलकुल, त्यांचं नाव मोदी. नाना दुर्दैवानं, तुमच्या दुर्दैवानं त्यांचं नाव मोदी, ते मोदी नाव आहे त्यांचं. काँग्रेसवालेच करू शकतात. आज आम्हाला भारतीय काँग्रेसवालेच करू शकतात. भाजपच्या मोदी नाही, पण ते भाजपला दिली, तुमच्या नेतृत्वाला का दिली नाही याच्याविषयी तुम्ही विचार नाही करायचा. मग असं काँग्रेसच्या नेत्याला का नाही दिली,
ठीक आहे आपण त्याची काँग्रेसवालेच करू शकतात. प्रवीण दरेकर भाजप नियोजन करतंय. प्रवीण कारण दरेकर तुमच्याकडे नियोजनावर विश्वास नाही त्यांचा. नाही प्रवीण दरेकर हेच नियोजन आता खरं तर नाही, सगळ्यांनी नाना मिळून- बोलले म्हणून मी बोलत नाही. मी आता मी तुमचं दोघांनाही किती नियोजन आहे हे देश बघताय. मी उलट कौतुक केलं काँग्रेसचं पिढ्या. नाही ह्या सगळ्यांनीच पक्षीय मतभेद सगळे बाजूला ठेवून आता प्रत्येकाने काम केलं पाहिजे. काँग्रेसवाल्याला का नाही आणि दिलंय? आणि माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला योग्य वेळेला उपचारासाठी आरोग्य यंत्रणा, औषधं आणि या सगळ्या कोरोनामधून बाहेर पडण्याकरता राजकारणाच्या पलीकडची तुमच्या सगळ्यांची नेत्यांची भूमिका हवी आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवं आहे. तुम्ही रात्रंदिवस प्रत्येकानं फोन करून मदत करताच आहात, सगळेजण करतात. त्याला कुठेही काही तडा न जाता आपल्याला प्रत्येकाला मदत करायची आहे आणि लसीकरण सोप्या पद्धतीने लवकर व्हावं हीच अपेक्षा. धन्यवाद नाना आणि प्रवीण दरेकर, तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. राज्यातलं लसीकरण वेगाने होईल आणि 1 मेपासून ज्या प्रकारे कोवी ॲपवर तुम्हाला लसीकरणासाठी नोंदणी करण्याला सांगितलेली आहे ही करा आणि दिलेले नियम पाळून या केंद्रांपर्यंत पोहोचा आणि कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकजण आपण तितक्याच ताकदीने उभं राहूया. इथंच थांबू. नमस्कार.